नमः शिवाय। या घोर अरण्यात माझी तपश्चर्या का बरं करत आहेस? बोल, डोळे उघड, आम्ही तुला प्रसन्न झालो आहोत. शंभू भोलेनाथा, सदाशिवा, तुझ्या दर्शनानं मी फार धन्य झालोय प्रभू, धन्य झालोय. हे वत्सा कुकुटराज, बोल, तुला काय हवं आहे? काय इच्छा आहे तुझी? शंभू महादेवा, या त्रिपुरात मला कोणत्याही हातून मरण येऊ नये असा मला वरदान द्या. हे वत्स कुकुटराज, तुला हवा असलेला वरदान मी तुला देत आहे. जा, तुझा उद्धार होईल, तुझा उद्धार होईल, तुझा उद्धार होईल. बोला, शंकर बोला, वर देऊन फसलाय. आता पाहतो मी मला त्रिपुरात कोण जिंकतो ते. हे राजकन्या, तुझ्या भक्तिमय भक्तीने आम्ही अति प्रसन्न झालो आहोत. सांग, बोल, बोल, तुझी काय इच्छा आहे? हे शिवनाथा, मी तन मनाने तुमची भक्ती केली. माझ्या हृदयात तुम्हाला मी भरले आहे. तेव्हा तुमच्याशी माझा विवाह व्हावा हीच माझी इच्छा आहे. हे सुंदरी, अगं तुझं मनोगत आम्हाला ठाऊकच असतं, परंतु आपला विवाह जर होणारच असेल तर माझी एक अट आहे. सांगा, सांगा प्रभू, तुमची कोणती अट आहे? अगं राजकन्या, आपला विवाह जर होणारच असेल तर सूर्यास्तानंतर आणि सूर्योदय होण्याआधी झाला पाहिजे. ठीक आहे प्रभू, असंच होईल. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. त्रैलोक्याचा स्वामी इंद्रदेव म्हणतात, माझ्या सांगण्यावरून सारे देव आपापली कामे करत असतात. हे माझा अमरावतीचा राजा किती आनंदात चालत आहे. हो, आणि हा आनंद द्विगुणित करण्यासाठी रंभेचं नाच गाणं तर झालंच पाहिजे. देवगण, देवगण. या शब्द आपल्याला प्रणाम. आशीर्वाद आहे. प्रजापती महाराज, कोणती आपली आज्ञा आहे? देवगण, देवा, हे अमरावतीचा राजा किती आनंदात चालत आहे. होय देवा. सारे देव माझ्या सांगण्यावर आपापली कामे करत असतात, आणि हा आनंद द्विगुणित करण्यासाठी रंभेचं नाच गाणं तर झालंच पाहिजे. जा, रंभेला हेपर्यंत हजर करा. येतो देवा.
झुम झुम पायी हे पैंजण वाजते इंद्र दरबारी अप्सरा नाचते इंद्र दरबारी सुंदरा नाचते झुम झुम पायी झुम झुम पायी हे पैंजण वाजते इंद्र दरबारी अप्सरा नाचते इंद्र दरबारी रंगाई नाचते झुम झुम पायी झुम झुम पायी हे पैंजण वाजते इंद्र दरबारी अप्सरा नाचते इंद्र दरबारी सुंदरा नाचते इंद्र दरबारी अप्सरा नाचते इंद्र दरबारी रंगाई नाचते मृदुंगात बोल या पैंजणात बोल किती गोड भासते इंद्र दरबारी रंगाला नाचते इंद्र दरबारी रंगाई नाचते झुम झुम पायी झुम झुम पायी हे पैंजण वाजते इंद्र दरबारी अप्सरा नाचते इंद्र दरबारी सुंदरा नाचते इंद्र दरबारी अप्सरा नाचते इंद्र दरबारी रंगाई नाचते इंद्र दरबारी अप्सरा नाचते इंद्र दरबारी रंगाई नाचते एवढा दंगा झालो की त्रैलोक्य भ्रमण करणारा नारद याला तर विसरूनच गेला. त्रैलोक्य भ्रमण करणारा नारद हा माझ्या अमरावतीमध्ये आला नाही तर त्रैलोक्यामध्ये होणाऱ्या घडामोडीचं चिंतन मला होत नाही. त्यामुळे त्याची वाट पाहत बसणं आवश्यकता आहे. नारायण नारायण आला त्रैलोक्य भ्रमण करणारा नारदाला थोडा वेळ वाट पाहावी. हे नमो अधिगण नमो अधिगण तो सोहम गजनन नमो अधिगण तो सोहम गजनन सारे देव वंदे ते गणरायाला नारदाची स्वारी आली प्राणाला नारदाची स्वारी निघाली त्रिभुवनाला
स्वागत आहे. हे इंद्रदेवा, या ब्रह्मपुत्र नारदाचा आपणास प्रणाम. आशीर्वाद आहे. नारायण नारायण. नारदा तू आला. अरे फार बरं झालं. अरे सांग नारदा, या त्रैलोक्यामध्ये काय घडामोडी झाल्या आहेत याचं कथन कर. नारायण नारायण. अरे इंद्रदेवा, भरत राजाची कन्या पुण्याची तिने शिवशंकराकडून विवाहाचं वचन घेतलं आहे. आणि जर असं झालं तर फार मोठा अनर्थ होईल. काय म्हणताय नारद मुनी? हो इंद्रदेवा, आणि ते कोणता अनर्थ? कारण बाणासुराला कुमारी कन्येच्या हातून वध होण्याचं शिवशंकराचं वरदान आहे. आणि शिवशंकराच्या वरानं उन्मत्त झालेलं तो कुकुट दैत्य आपल्यावर चाल करून येत आहे. तेव्हा सावध राहा म्हटलं. काय म्हणताय? नारायण. शंकराच्या वराला उत्पन्न झालेला तो कुकुट दैत्य काय माझ्या अमरावतीमध्ये येत आहे? अरे हे म्हणावं, आता तुझा समाचार. नारद मुनी, तुम्ही वेळेत सूचित केला त्याबद्दल तुमचा आभार आहे. ठीक आहे इंद्रदेवा, येतो मी. ठीक आहे. चंदमणी विठ्ठलाचा जीवाला लागला, भक्तिभाव अंतरीचा हमनी जागला. तुझ्यासाठी चंदनाचा देह झिजला, वैष्णवात माणुसकीचा देव पाहिला. विठ्ठला माय बापा विठ्ठला, विठ्ठला माय बापा विठ्ठला, हो विठ्ठला माय बापा विठ्ठला, विठ्ठला माय बापा विठ्ठला. चंद्रमणी विठ्ठलाचा जीवाला लागला, भक्तिभाव अंतरीचा हमनी जागला. तुझ्यासाठी चंदनाचा देह झिजला, वैष्णवात माणुसकीचा देव पाहिला. विठ्ठला माय बापा विठ्ठला, विठ्ठला माय बापा विठ्ठला, विठ्ठला माय बापा विठ्ठला, विठ्ठला माय बापा विठ्ठला. चंद्रमणी विठ्ठलाचा जीवाला लागला, भक्तिभाव अंतरीचा हमनी जागला. तुझ्यासाठी चंदनाचा देह झिजला, वैष्णवात माणुसकीचा देव पाहिला. विठ्ठला माय बापा विठ्ठला, विठ्ठला माय बापा विठ्ठला, हो विठ्ठला माय बापा विठ्ठला, विठ्ठला माय बापा विठ्ठला. इंद्रदेव, ही अमरावती माझ्या स्वाधीन करा आणि इथून निघून जा. अरे शंकराच्या वराला रूपात एवढी घमेंट मध्ये नव्हे. आल्या मार्गी परत जा, नाहीतर फुकट प्राणाला मुश्किल आहे, लक्षात ठेव. इंद्रदेव, अजूनही विचार करा आणि अवला माझ्या परत जा. नाही नाही फुकट आहे त्या. कदाच मी शंकर आहे. तुझ्या एवढा घमेंट असेल तर स्वीकार युद्धाचा आव्हान. इंद्रदेव, हे काय? तरच
ही माझी अमरावती हस्तगत केली आणि ती कशी मिळवावी त्या एका चिंतेने गावलं एका चिंतेने आला त्रैलोक्य भ्रमण करणारा नारदाला आता तोच काहीतरी याच्यातून मार्ग काढेल. थोडा वेळ वाट पाहू. ही नारदाची वाणी अंतरीच्या भावनानी कोणाचे हे नाही कोणी चुकले नाही कोणालाही भोग जीवनी मानवा मानवा या देहाधारणी काय तू पुण्य केले सांग जन्माये मुनी मानवा मानवा या देहाधारणी काय तू पुण्य केले सांग जन्माये मुनी मानवा मानवा या देहाधारणी काय तू पुण्य केले सांग जन्माये मुनी
नारायण. यावं नारद मुनी. हे इंद्रदेवा, त्या ब्रह्मपुत्र नारदाचा आपणास प्रणाम. नारायण नारायण. अरे इंद्रदेवा, काही तुम्हा देवांची अवस्था पाहवत नाही. नारायण नारायण. अरे नारदा, तुला तर सर्व ज्ञातच आहे. शंकराच्यावराने उन्मत्त झालेल्या तो फुकून द्यायचं साऱ्या देवाना हिता सळकी पळत. त्याचा बंदोबस्त कसा करायचा आणि माझी अमरावती कशी मिळवायची या एकाच चिंतेने गाठलं नारद तुझं एकाच. नारायण नारायण. अरे इंद्रदेवा, ही सर्व लीला त्या विघ्नाच्या गणेशाच्या आहेत. म्हणून म्हणतो, तुम्ही त्यांचा धावा करा, म्हणजे ते वेगाने होऊन आपल्याला संकटातून मुक्त करतील. ठीक आहे नारद. ठीक आहे इंद्रदेवा, येतो मी. ठीक आहे. अंत नको पाहू जीव व्याकुळ झाला. अंत नको पाहू जीव व्याकुळ झाला. तुझ्या दर्शनाची ओढ लागो मनाला, लागो मनाला. तुझ्या दर्शनाची ओढ लागो मनाला, लागो मनाला. अंत नको पाहू जीव व्याकुळ झाला. अंत नको पाहू जीव व्याकुळ झाला. तुझ्या दर्शनाची ओढ लागो मनाला, लागो मनाला. तुझ्या दर्शनाची ओढ लागो मनाला, लागो मनाला. अंत नको पाहू जीव व्याकुळ झाला. अंत नको पाहू जीव व्याकुळ झाला. तुझ्या दर्शनाची ओढ लागो मनाला, लागो मनाला. तुझ्या दर्शनाची ओढ लागो मनाला, लागो मनाला. अंत नको पाहू जीव व्याकुळ झाला. अंत नको पाहू जीव व्याकुळ झाला. तुझ्या दर्शनाची ओढ लागो मनाला, लागो मनाला. तुझ्या दर्शनाची ओढ लागो मनाला, लागो मनाला. शिवशंकराच्या वराने उन्मत्त झालेला तो फुकून द्यायचा. याचा जर बंदोबस्त करायचा असेल तर नारदाने सांगितल्याप्रमाणे गजाननाची आराधना केलीच पाहिजे. ठीक आहे देवादी देवा. शिवशंकराचा विवाह, शिवशंकराचा विवाह, शिवशंकराचा विवाह. या शिवशंकराच्या वराने उभं राहून अंतराळ
भरला आहे तो अहंकारात भरला आहे तुला जात आवडते तर जबाबदार आहे ना म्हणूनच तो निवारण करायला मी आलाय चल ठीक आहे करा युद्धाची तयारी मला शरीराला म्हणून तुझ्या हातून सृष्टीचे कार्य होणार आहे तेव्हा मी तुला जीवनदान देत आहे सांगा गजानना सांगा तुमचं कोणतंही काम करायला मी तयार आहे हे कुठून राजा भरत राजाची कन्या पुण्याक्षी तिचा विवाह झाला तर बायना तुला जाऊन गेले देवांना सुद्धा शक्य होईल तेव्हा तू तुझ्या पक्षी स्वरूपात तू मध्यरात्री आलेली दे म्हणजे माझ्या लग्नाला परत घेऊन मागायला जाते तुझ्या आरोग्य तुझ्या मजरामध्ये मानवी जीवनाला सुरुवात होईल तुझा उद्धार होईल मध्यरात्री भरत्या वेळी नव्हतं कुणी तेव्हा जाग नव्हतं कुणी तेव्हा जाग कोंबड्यानं बांग दिली कोंबड्यानं बांग कोंबड्यानं बांग दिली कोंबड्यानं बांग रात्री भरत्या वेळी नव्हतं कुणी तेव्हा जाग नव्हतं कुणी तेव्हा जाग कोंबड्यानं बांग दिली कोंबड्यानं बांग कोंबड्यानं बांग दिली कोंबड्यानं बांग
नारायण नारायण देवादी देवा महादेवा आपल्याला विवाहाला पोचायला विलंब झाला. या कोंबड्यानं हवेली बांध देऊन पहाटेचा संकेत दिला. होय ना आता ते राजकन्ये आम्हाला विवाहायला यायला फार उशीर झाला तेव्हा विवाहाची वेळ टळून गेली आहे. आता आम्ही आमची ही बारात घेऊन माघारी फिरत आहोत. ठीक आहे महादेवा, त्या मूर्ख कुकुटाने हवेळी बांध दिली. आपल्या विवाहात अडचण निर्माण केली. हे सर्व खबर त्या देवांनी घडवून आणलं. मी हा जन्म इथेच उभी राहून येथील राज्याचे रक्षण करत तुमची वाट पाहेन आणि तुमची वाट पाहेन. तसाच